पुढे बघत राज्यातील महायुती सरकार महिलांना मजबूत आणि सक्षम करण्याचे प्रयत्न करते आणि त्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली। मात्र काही लोक लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात गेले। न्यायालयात जाणारी ही व्यक्ती काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची निवडणूक प्रमुख म्हणून काम करते असा आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काही झालं तरी ही योजना सुरू ठेवू, तुमचा आशीर्वाद पाठीशी आहे तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारची ताकद वाढवा, 1500चे 2500 रुपये देऊ असं आश्वासन दिलं। अनेक लोक याच्या विरोधामध्ये गेले। चुनावी जुमला आहे, खोटं आश्वासन आहे, कोणी कोर्टामध्ये गेलं। अरे तुम्ही तर काय दिलं नाही, आम्ही देतोय त्याच्यामध्ये का खोडा घालताय, का त्याच्यामध्ये आडवे येताय? कोर्टामध्ये जाणारे कोण? कोर्टामधून देखील एक चपराक त्यांना मुंबई हायकोर्टाने दिली आहे। आता पुन्हा नागपूरच्या कोर्टामध्ये एक जण गेलाय आणि तो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे। अरे मला अतिशय दुःख वाटतंय की या 1,500 रुपये जे आम्ही देतोय त्याच्यामध्ये आडवे येत आहे। काही लोक लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून हायकोर्टमध्ये गेले आणि मला दुःख आहे, हायकोर्टमध्ये गेलेला व्यक्ती हा काँग्रेसचे अध्यक्ष, त्या ठिकाणी नाना पटोले यांचा निवडणूक प्रमुख आहे, काँग्रेसच्या अनेक नेत्यांचा निवडणूक प्रमुख आहे। माझी त्यांना देखील योजना आहे, विनंती आहे, काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांना विनंती आहे, या योजनेला राजकीय चष्म्यातनं पाहू नका, याला विरोध करू नका। ही योजना आपल्या सगळ्या बहिणींकरता तयार करण्यात आलेली योजना आहे।